बीडमध्ये आज जयदत्त क्षीरसागर यांचा कार्यकर्ता मेळावा पार पडणार आहे। शिवसेनेला सोडचिठ्ठी दिल्यानंतर जयदत्त क्षीरसागर हे अपक्ष म्हणून काम करतायत। मात्र आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पुढचा राजकीय प्रवास ठरवण्यासाठी आज जयदत्त क्षीरसागर हे कार्यकर्त्यांसोबत चर्चा करतील। विशेष म्हणजे कार्यकर्ता मेळाव्याच्या कार्यक्रमामध्ये प्रमुख निमंत्रित हे राष्ट्रवादीचे आमदार रवी क्षीरसागर असणार आहे। त्यामुळे आता जयदत्त क्षीरसागर नेमकी कोणती भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। आणि या संदर्भातली अधिक माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी गोविंद शेळके। गोविंद, जयदत्त क्षीरसागरांच्या भूमिकेकडे आता संपूर्ण बीड जिल्ह्याचं लक्ष लागून राहिलेलं आहे, काय नेमकी माहिती? अजिंक्य, आपण बघतो की शिवसेनेमधून हकालपट्टी झाल्यानंतर जयदत्त क्षीरसागर हे कोणत्याही मोठ्या पक्षामध्ये गेले नाहीत आणि लोकसभा निवडणुकीपूर्वी सुद्धा त्यांनी असा एक कार्यकर्ता मेळावा घेतला होता, जसा कार्यकर्ता मेळावा ते आज घेत आहेत आणि त्यामध्ये सुद्धा भूमिका व्यक्त करणार होते। मात्र तशी भूमिका त्यांनी घेतलेली नाही। एक मात्र नक्की आहे की काही दिवसापूर्वी नवनिर्वाचित बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी त्यांची भेट घेतली होती। त्यानंतर वेगवेगळ्या राजकीय चर्चा सुद्धा बीडच्या राजकारणामध्ये चर्चेला जात होत्या। आता त्या चर्चा नेमक्या खऱ्या होत आहेत का, इतर कुठल्या पक्षाचं ऑप्शन जयदत्त क्षीरसागर यांच्या समोर आहे? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता जो काही मेळावा ठेवलाय, या मेळाव्यामध्ये रवींद्र क्षीरसागर, जे संदीप क्षीरसागर बीडचे आमदार आहेत, त्यांचे वडील आहेत, ते निमंत्रित असणार आहेत। त्यामुळे हे सुद्धा पहिल्यांदाच व्यासपीठावर पाहायला मिळतील। आज नेमकं त्या व्यासपीठावर काय घडतं अथवा कार्यकर्ते नेमकी कोणती चर्चा करतात, यावरच जयदत्त क्षीरसागर कोणत्या पक्षात जातील हे ठरणार आहे। अजिंक्य, ठीक आहे गोविंद, धन्यवाद सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।